आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मी शिव तपासविनी आहे. तू फक्त एक कॉस्मो आहेस. तू मला बंधनात अडकवणार आहेस. आता तू या बंधनातून बाहेर येऊच नाही शकणार. तू काही केलं ना तरी तू यातून वाचू नाही शकणार. माझ्या विरोधात येऊन सुद्धा मी दिलेला हा फुटका दंड आहे. पण माझी तपश्चर्या भंग करणाऱ्या तुझ्या मुलीला मी जी शिक्षा देणार आहे ती खूपच भयानक असेल. ती लहान आहे, तिला सोड. तुझी तपश्चर्या भंग होण्यामागे तिची काहीही चूक नाहीये. हे सगळं नंदिनीचं काम आहे. नंदिनीने सांगितलेलं ऐकलं एवढीच तिच्याकडून चूक झालीये. माझ्या मुलीच्या बदल्यात मला जे करायचं ते तू कर. तू कितीही बोललीस तरी मी ऐकणार नाही. माझी तपश्चर्या भंग करणाऱ्या तुझ्या मुलीला मी संपवणार म्हणजे संपवणारच. माधवी, 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 मला बंधनात ठेवू नकोस. माझ्या मुलीला काही करू नकोस. मला बंधनातून सोड माधवी. माझ्या मुलीला काही करू नको. ती लहान आहे ग. कुठे आहेस तू? माझ्या समोर ये. कुठे आहेस तू? माझ्या मुलीला काही करू नको. आता इथनं बाहेर कशी जाऊ? गंगा पण मला सापडत नाहीये. देवसेना, इकडे ये बाळा. गंगा, गंगा, मी तिथे बॉल फेकला तर त्या वारुळातून एक बाई बाहेर आली आणि माझ्या मागेच लागली. तू पण त्यासाठीच पळालीस का? हो देवसेना, बरं झालं तू सुखरूप आलीस. इथे घडलेलं घरी कोणाला सांगू नकोस. नाही सांगणार मी कोणाला. मी देवसेनाला घेऊन निघेपर्यंत मला तुझी आठवण नाही आली जानकी. पण जेव्हा तू गाडीत येऊन बसलीस तेव्हाच तुला पण या खेळात अडकवायचं ठरवलं. मी ठरवलं तर तुला पण तिच्या तावडीतून वाचवू शकते. पण तू नेहमी माझ्या वाटेत अडथळा आणतेस. म्हणून मी फक्त देवसेनाला घेऊन जातेय. जमत असेल तर तू स्वतःला वाचव आणि ये. ये देवसेना, आपण जाऊ. ठीक आहे गंगा, लवकर चल. शेखर, माझा भाऊ गायब झाला सांगत होतास ना. नंदिनीने माझ्या भावाला मारलंय. ही गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस. मी येते, तू राहतोस तिथेच येते. माधवीची तपश्चर्या तू भंग केलीस. खूप आनंद झाला मला. खूप खूप आनंद झाला मला. तूच पार्वतीची मुलगी आहेस हे सिद्ध केलंस. तपश्चर्याचा भंग झाल्यानंतर तंबोरांना तू जिथे पुरलायस तिथे ती गेली असेल. कालचक्राबद्दल सगळं काही आता ती जाणून घे.
त्याआधीच आपण ते कालचक्र शोधून काढायला हवं. ते कालचक्र तिच्या हाती लागण्याआधी आपल्या हाती लागायला हवं. कालचक्र शोधण्याचा मी पण प्रयत्न करते, पण त्या तंबोरांनी लिहिलेली सांकेतिक भाषा काहीच कळत नाहीये बाबा. तू जरा शांत डोक्याने विचार कर, तुला नक्कीच काही ना काहीतरी मार्ग सापडेल. मी खूप विचार करून पाहिलं, पण मला अजिबात काहीच कळत नाहीये बाबा. नंदिनी, तुझा जन्म सामान्य नाहीये. तू शक्ती नाग आहेस. तू नीट विचार करून बघ, तुला माहित नसलेल्या गोष्टी तुला सहजपणे कळून जातील. तू वनदेवी आणि पार्वतीला प्रणाम करून विचार करायला लाग, यश नक्की मिळेल. काय झालं नंदिनी? बाबा, मी पूर्ण प्रयत्न करून बघितले. तंबोरांच्या घरातल्या सगळ्या वस्तू मला दिसतायत, पण त्या चित्राचा संदर्भ मला अजिबात लागत नाहीये. नाही दिसले तरी चालेल. ते चित्र जे तुला दिसलं ते त्याच्याच घरातलं असेल. कालचक्र या चित्रात दाखवलेल्या ठिकाणीच असेल. तपश्चर्या भंग झाल्यानंतर माधवी आधी त्या कालचक्राकडे जाईल. माधवी तंबोरांच्या घरी पोहोचण्याआधी आपण तिथे पोहोचून ते कालचक्र शोधून काढू. चल नंदिनी, चल चल आपण जाऊ. चल चल. कदाचित याच वाटेवरून नंदिनी माझ्या भावाला पळवत घेऊन गेली. काय हे फक्त दादाच दिसतोय, पण त्या नंदिनीचं रूप नीट दिसतच नाहीये. सावली सारखं दिसतंय. आज नंदिनीचं रूप मला दिसत नसेल तरीही लवकरच मी ते शोधून काढेन. माधवी, दादा, मला वाचव. माझा दादा भगवती मातेचा भक्त आहे. 10 महान कन्यांनी पूजा केलेला, 64 योगिनींची शक्ती प्राप्त केलेला आहे तो. पण तो धोक्यात असताना कोणत्याही देवीला, कोणत्याही देवाला मदतीला नाही बोलावलं त्याने. माधवी हे फक्त एकच नाव घेतलं त्याने. मला इतक्या विश्वासाने आवाज देत असताना सुद्धा मी त्याला वाचवू नाही शकले. मला काहीच दिसत नाहीये. काहीच दिसत नाहीये मला. माझे डोळे गेले. आई ग.
माधवी माधवी मला या दलदलीतून बाहेर काढ. मी तुझ्या पाया पडतो, लवकर या माधवी. 20 वर्षानंतर बाहेर येऊन सुद्धा तू माझ्या दादाचा बळी घेतलास ना. तू बनवलेल्या शक्ती नाग त्या नंदिनीच्या हातूनच माझ्या भावाला मारून टाकलंस. डोळ्यांच्या बदली डोळे, जीवाच्या बदली जीव. या तुझ्या न्यायाप्रमाणे तू हिशोब संपवला असशील, पण अजून हिशोब संपलेला नाहीये. कारण तू फक्त जीव नाही घेतलायस, तर एक मांत्रिक युग संपवलायस. तुझ्या सीमेच्या आतमध्ये माझ्या दादाला पुरला नाहीयेस, मांत्रिक शक्तीला पुरलेला आहेस तू. तुझ्या मातीत असलेली मांत्रिक शक्ती झोपली नसेल. त्याच्या रक्तबंधनाच्या आधारावर सगळं तोडून बाहेर येईल. त्याच्याबद्दल तुला कुणी विचारणार नाही. असा माझा भाऊ एकटा नाहीये. त्याला काही जरी झालं तर त्याची काळजी घेणारी त्याची बहीण इथे आहे. तुझ्या नंदिनीने माझ्या भावाला हरवलं असेल, पण मला ती हरवू नाही शकणार. कारण 18 वर्षांपासून मारूळ बनेपर्यंत मी शिव तपश्चर्येचा जप करून इथे आले आहे. तुझ्या नंदिनीने माझी तपश्चर्या भंग करून मला शिवगण बनण्यापासून थांबवलं असेल, पण मूळ आधार, आत्मज्ञान, मणिपुरगम, अनादगम, विशुक्ती, आग्नेय, सहस्रारम असं सप्त चक्रांसोबत शक्ती एकत्र करून चक्रधारिणी म्हणून मी इथे आले. ज्या नंदिनीला तू इतकी वर्ष तुझ्या कुशीत लपवलेलंस, आता तिला स्त्री रूप देऊन तू खुश झाली असशील आणि शक्ती नागाचा दर्जा तू तिला देऊन टाकलास ना. तो दर्जा मी घसरवूनच दाखवणार. तुझ्यासाठी जगणाऱ्या तुझ्या नंदिनीला नाहीस करून तुला विचारणारं, पूजा करणारं कुणीच नसेल अशी परिस्थिती आणणार. आणि हे मी दादाची शपथ घेऊन सांगते. माझ्या दादाच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी जिथे दादाला पुरलेलं आहे, मला जे करायचे ते अंत्यसंस्कार मी करणार. सिद्धी आणि सिद्धी प्राप्त करणारी अशी तू देवी पराशक्ती, शक्तीचं मूळ रूप असणारी शिवम, तपश्चर्येतून मुक्त करणाऱ्या मुक्तीसाठी सिद्धी, सिद्धीतून मिळालेली बुद्धी, बुद्धी ठरवलेल्या इच्छा पूर्ण हो. पय पृथिव्यां पय ओषधीषु पयो दिव्यन्तरिक्षे पयोधा पयस्वतिः प्रदिशः सन्तु मह्यम्. ओम दुग्धं 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 तृप्यध्वं तृप्यध्वं तृप्यध्वं. ओम दधिक्रावण्य अकारिशं जिष्णोरश्वस्य वाजिनः सुरभीनो मुखाकरत प्रण आयुषी तारिषत. शिव शिव शक्ति शिवम तव तव ज्ञान तव पद पद परम पद ताग तव वेद सुबह निरद वेरद देरत दिसाय.
मला वाचव. पार्वती, पार्वती, ये पार्वती, पार्वती, पार्वती. दादा, आतापर्यंत ही जागा वनदेवीच्या मंदिराची होती, पण आता ही जागा तुझ्या समाधीची आहे. तुला तडफडून मारलेल्या त्या नंदिनीला तुझ्या बाजूलाच खड्डा करून त्यात पुरवून दाखवणार हा माझा शब्द आहे, शब्द आहे. दादाच्या हाती कालचक्र असेपर्यंत नंदिनी त्याचं काहीच करू शकली नसेल. त्याच्या संरक्षणासाठी त्याला कालचक्र मीच ठेवायला सांगितलं होतं. मग तिने कसं काय मारलं? दादाकडे असलेलं ते कालचक्र कुठे गेलं असेल? मला असं वाटतंय नंदिनीने ते कालचक्र देवीच्या चरणी ठेवलं असेल का? नंदिनीने ते कालचक्र देवीच्या चरणी ठेवलं असतं तर देवीच्या चेहऱ्यावर चक्राचं तेज दिसलं असतं, पण देवीच्या चेहऱ्यावर तसं दिसत नाहीये. एवढंच नाही, देवीच्या चरणी जर चक्र असलं असतं तर शक्ती वाढली असती. त्या शक्तीने मला इथे उभं राहायला दिलंच नसतं. नंदिनीने कालचक्र इथे आणलं नाही म्हणजे कालचक्र दादाच्या घरातच असेल. एवढंच नाही, नंदिनीचं रूप दादाने पाहिलं असेल. कालचक्र असलेली ती जागा, नंदिनीने घेतलेलं ते रूप, या दोघांची माहिती हवी असेल तर दादाला बोलवून विचारल्याशिवाय दुसरा मार्गच नाहीये. आत्ताच दादाला आत्मप्रसन्न करून बोलावते. माधवी, तुझ्यावर एवढा अत्याचार करून तिने मारलं, मी असूनही तुला वाचवू नाही शकले रे दादा. नशीब कोणी बदलू नाही शकत. जर माझा मृत्यू असाच लिहिला असेल तर तू तरी काय करू शकतेस? तुला कुणी मारलं रे दादा? मला नंदिनीने मारलं. नंदिनीने सूड घेण्यासाठी माझा छळ करून मला मारलं. तिला मी असं सोडणार नाही दादा. तुझ्या मृत्यूची परतफेड करीन. नको माधवी, नंदिनीला तू साधारण समजू नकोस. तिला स्त्री रूप मिळाल्यानंतर ती खूपच शक्तिशाली झाली आहे. तिच्या विरोधात तू काहीच करू शकणार नाहीस. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नकोस माधवी. त्या नंदिनीला मारण्यापेक्षा स्वतःला कसं वाचवता येईल याचा विचार कर. दादा, माझ्या नवऱ्याचा जीव एका नागामुळे गेला म्हणूनच मी माझ्या आयुष्याचा त्याग केला. आणि आता शक्ती नाग असलेल्या नंदिनीमुळे तुझा सुद्धा जीव गेलाय. मी या सगळ्यांची परतफेड केल्याशिवाय नाही राहणार. माझा ऐक माधवी, नंदिनीच्या विरोधात जाऊ नकोस. दादा, ती स्त्री आहे तर मी पण स्त्रीच आहे. मी सामान्य असताना सुद्धा नंदिनीच्या आई पार्वतीला फसवलं होतं. आणि आता तर मी शिवतपस्विनी आहे. त्या नंदिनीला मी संपवूनच राहणार. मी ते करू शकते दादा. तू फक्त नंदिनी कोणत्या रूपात आहे तेवढंच मला सांग.
नंदिनी कोणत्या रूपात आहे हे मी माझ्या ज्ञानदृष्टीने पाहिलंय, पण कोणती तरी शक्ती मध्ये येते आणि त्यामुळेच नंदिनीने घेतलेलं रूप मला दिसत नाहीये. म्हणूनच विचारते की नंदिनी कोणत्या रूपात आहे तेवढं मला सांग. हो, नंदिनीने घेतलेलं रूप नंदिनीने घेतलेलं रूप नंदिनीचं रूप नंदिनीने घेतलेलं रूप आहे ते नंदिनीने घेतलेलं रूप जे आहे ते सांग ना दादा, नंदिनी कोणत्या रूपात आहे सांग ना. काय झालंय, तुला बोलायला जमत नाहीये का? नंदिनीने घेतलेलं रूप हे दैवी रहस्य आहे. मी मांत्रिक जरी असलो तरी आता प्रेत आत्मा आहे. प्रेत आत्मा दैवी रहस्य सांगू शकत नाही म्हणून मला ते सांगता येत नाहीये. पण ती कशी दिसते हे फक्त तूच पाहिलेस. तू जर नाही बोललास तर मी तिला शोधून तरी कसं काढणार. काळजी करू नकोस, तुला समजावं म्हणून मी राजशेखरकडे एक लेटर पाठवलंय. नंदिनीने घेतलेल्या रूपाबद्दल मी त्यात सगळं लिहिलंय. राजशेखरकडे ते लेटर असेल, त्याला भेटलीस की त्याच्याकडून ते घे आणि बघ नंदिनी कशी दिसते हे काळच तुला दाखवेल. पण त्याआधी तुला स्वतःच संरक्षण करावं लागेल. हे बघ, तुला कालचक्र वाचवू शकतं. मी माझ्याकडे असलेल्या वरुण चक्राबद्दल सांगतोय. तू लगेच जाऊन ते ताब्यात घे. सांग दादा. उत्तर दिशेला असणाऱ्या माझ्या घराच्या बागेत संजीवनी हनुमानाची मूर्ती आहे. सायंकाळी 4 वाजता त्या मूर्तीची सावली जमिनीवर जिथे पडेल तिथे एक तुळशीचे वृंदावन दिसेल. त्या तुळशीच्या वृंदावनाखालीच कालचक्र ठेवलंय. जा, जाऊन ते ताब्यात घे. ठीक आहे दादा. मला त्या नंदिनीने संपवलं, पण तुला त्रास होता कामा नये. कालचक्र स्वतःजवळच ठेवून जरा सांभाळून राहा. सांभाळून तर मी राहीनच दादा. त्या नंदिनीला पण संपवून टाकणार. मला आशीर्वाद दे दादा. यशस्वी हो. माझ्या दादाने कालचक्र असलेली जागा सांगून टाकली. मी चालले कालचक्र ताब्यात घ्यायला. तुझ्या हाती कालचक्र कधीच लागायला देणार नाही.